तिवसा तालुक्यातील मोझरी येथील वार्ड क्रमांक 4 मधील मुख्य सांडपाणी नालीचं काम गेल्या 3-4 वर्षांपासून अर्धवट अवस्थेत असल्यानं परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलंय। वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायत प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्यानं येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होतोय। वार्ड क्रमांक 4 मधून गावातील अनेक घरांचं सांडपाणी वाहून नेणारी ही मुख्य नाली आहे। मात्र नालीचं बांधकाम पुढे अर्धवट सोडल्यामुळे संपूर्ण सांडपाणी व गाळ एकाच ठिकाणी साचतोय। यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढलाय। साचलेल्या पाण्यामुळे जवळच्या घरांच्या भिंतींना ओलावा येत असून बांधकामाचं नुकसान होत आहे। अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून लहान मुले व वृद्धांमध्ये आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे। इतकंच नाही तर घाणीमुळे सरपटणाऱ्या प्राण्यांपासून त्या ठिकाणातील पाळीव प्राणी, गाय, बैल आणि म्हशींच्या जीवाला सुद्धा धोका आहे। याशिवाय पिण्याच्या पाण्याच्या नळ कनेक्शनसाठी खोदलेले खड्डेही अद्याप दुरुस्त करण्यात आलेले नाहीत। या प्रकरणी श्रीधरराव लांडे, सुनील भुजने, किसनराव पाचघरे, विक्रम हुले, दिलीपराव लोमटे, गणेशराव पाचघरे, संजय चावके, निलेश पाचघरे आदी ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत। मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। ही अर्धवट नाली त्वरित पूर्ण करून गाळाची साफसफाई करण्यात यावी अशी आग्रही मागणी वार्ड क्रमांक 4 मधील नागरिकांनी केली आहे। तिवसा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर मते। लांडे, वार्ड नंबर 4। आमच्या घरासमोरली नाली 25 वर्ष झाले तरी या नालीला हात लागला नाही। ही नाली मागची बांधलेली हिच्या अंगावून पाणी जाते। आम्हाला याच्यापेक्षा नाली उचाल पाहिजे। आमच्या घरात बोल येत आहे, त्याच्यामुळे आम्हाला याचा खूप त्रास आहे। साऱ्या गावातलं अर्ध्या गावातलं पाणी येत आहे, पण 200-300 फूट ही नाली टाकून दिली आणि नळाचे गड्डे 2-3 आहे, 3 गड्डे 4 गड्डे आपण त्याने बुजवले नाही। यावर तुम्ही मग तक्रार निवेदन केलं? आम्ही तक्रारी केल्या, सर्व काही केलं, पण हे आमच्या घरापर्यंत आलेच नाही। आमचे कामं येणं पाहिले नाही। आणि याचा त्रास काय नेमका? याचा त्रास म्हणजे आम्हाला वास येते, आमच्या घरात मच्छर येते खूप आणि विचूकाट्याचं भेव जास्त आहे काठावर नसल्या कारणानं। त्याच्यामुळे इकडे लाईट लावत नाही, ग्रामपंचायतचं लाईट